कणकवली शहरातील डीएसपी गार्डन या निवासी इमारतीमधील वीजवितरणचे लाईट मीटर विना परवानगी बदलून 40 स्मार्ट मीटर बसविणाऱ्यांना कंपनीच्या कामगारांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी आधी समजावून बघितले आणि तरीही उद्धट उत्तरे दिल्यानंतर चांगलेच कान फटवले। यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, शहराध्यक्ष अण्णा कोदेसागर राणे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाणून पाडले। डीएसपी गार्डन इमारतीमधील स्थानिक रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होते। भाजपा पदाधिकाऱ्यांनी जशास तसे उत्तर देत कानाखाली जाळ काढल्यावर उद्धट बोलणारे स्मार्ट मीटर बसविणाऱ्या कंपनीचे कामगार भानावर येऊन बोलू लागले। दरम्यान कणकवली शहरात तब्बल 4000 मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्याचा गंभीर प्रकार या घटनेवेळी उघडकीस आला आहे। मी डीएसपी गार्डन मधला एक फ्लॅट धारक आहे, रहिवासी आहे। आज सकाळी 10 वाजता अदानी कंपनीचे काही कर्मचारी आलेत, म्हणजे जे मीटर स्मार्ट मीटर बसवतात ते, आणि आले अचानक येऊन त्यांनी मीटर बसवायला सुरुवात केली। कुणालाही कुठल्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी सुरुवात केली। आणि ज्यावेळी आता दुपारी एक विषय झाला की बाबा त्या साहेबांनी एकाला फोन केला, आमच्या एका फ्लॅटधारकाला, त्यावेळी त्यांच्याशी बाचाबाच झाली। तेव्हा बाकीच्या जे फ्लॅटधारक होते त्यांना समजलं की बाबा काहीतरी खाली विषय झालेला आहे, आणि त्यावेळी आम्ही सर्व फ्लॅटधारक खाली डीएसपी गार्डनचे सर्व फ्लॅटधारक आम्ही इथं आलो आणि चौकशी केली काय विषय झाला। तेव्हा आम्हाला समजलं की आमचे जे जुने मीटर होते ते काढून आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता अदानी कंपनीवाल्यांनी नवीन मीटर स्मार्ट मीटर बसवले आहेत, आणि त्यावर आम्ही आता पूर्णपणे ॲक्शन घेत आहोत। आणि काही जरी विषय झाला तरी आम्ही सर्व फ्लॅटधारक एकत्र आहोत आणि आम्ही या संदर्भात आम्ही पुढे निर्णय घेणार आणि काय असेल ते आम्ही तुम्हाला कल्पना देऊ। बोला। हे मीटर आम्हाला मान्य नाही आहे, कारण कोणत्याही प्रकारची कल्पना न देता हे मीटर बदललेले आहे। त्यामुळे पूर्वीचेच मीटर आम्हाला असावेत, आणि आदरणीय सरपंच कलमट मिस्त्री सर यांनी इथे पुढाकार घेऊन या ठिकाणी आणि नगरसेविका आदरणीय गांगण मॅडम आणि अण्णा कोदे सर यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी हे मीटर जे नवीन बसवतात ते बंद करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांना सुद्धा सगळ्यांना डीएसपी गार्डनच्या सर्व रहिवाशांच्या मार्फत धन्यवाद देतो। बोला। 15 मिनिटापूर्वी संदीप मेस्त्रीचा फोन आला की असं डीएसपी गार्डनमध्ये मीटर बदलणं काम चालू आहे, तर तुम्हाला काय कल्पना आहे काय? तर मी म्हटलं नाही। तर तो म्हणाले इथे या। इथे आल्यानंतर इथला सगळा जो MSCB आणि त्यांनी जे काम दिलं आहे त्या कंपनीला, त्या कंपनीचे कर्मचारी यांचा सगळा गलथानपणा इथे समोर आला की या डीएसपी गार्डनचे मीटर बदलणे सकाळपासून चालू होतं। आणि मीटर आम्ही आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही कोणाला सांगून कोणाला विचारून हे मीटर बदलताय? तर त्यांनी चक्क फक्त एक नोटीस काढली, म्हणजे कॉमन एक नोटीस काढली असं मला उत्तर दिलं। पण ते नोटीस बघितली ती सुद्धा A विंगची आहे। इथे ABC अशा अनेक बिल्डिंगी आहेत, Aचे पुन्हा पार्ट आहेत। मग नेमकी A बिल्डिंगचं तुम्हाला जरी असेल तर मग तुम्ही Bचे का बदललात, Cचे का बदललात? आणि एकालाही तुम्ही परमिशन विचारली नाही, एकाही ग्राहकाला तुम्ही विचारलंच नाही, आणि त्यांचे न विचारता जवळपास आतापर्यंत 40 मीटर बदलून झालेले आहेत। म्हणजे एवढं मोठं काम ह्यांचं चोरीचं काम चालू आहे। उद्या एखाद्याच्या घरात जाऊन चोरी केली तरी आम्हाला कळणार नाही अशी परिस्थिती आहे। बिल्डिंगमध्ये हे सगळे रहिवासी आहेत, यांना पण आम्ही विचारलं की तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला विचारलं का? कारण जेव्हा संदीप मेस्त्री MSCBमध्ये गेलेले तेव्हा त्यांना सांगितलेलं होतं MSCBमधून की कोणालाही न विचारता किंवा परमिशन न घेतल्याशिवाय मीटर बदलले जाणार नाहीत, एवढं स्पष्ट सांगितलेलं असताना हे मात्र इथे येऊन एक कॉमन नोटीस काढतायत, ती पण एका मुलीच्या हातात दिलं नाही त्यांनी, आणि ही नोटीस आहे असं सांगून हे सकाळपासून 10 वाजल्यापासून व्यवहार चालू आहेत। बरं, 10 वाजल्यापासून बिल्डिंगमधले अनेक लोक येत जात असतील, त्यांनासुद्धा कोणाला सांगण्याची यांची जबाबदारी नाही। आता या एवढ्याशा गोष्टीवरनं मी मगाशी त्यांना विचारलं की कणकवली शहरात तुम्ही हे किती काम केले? तर 4000। आता माझी मागणी यांच्याकडे एवढीच आहे की 4000 मीटर जर तुम्ही बदलले ना तर तुमच्याकडे 4000 मला अर्ज पाहिजेत, 4000 ग्राहकांची मागणी पाहिजे की आमचा मीटर बदला, ते त्यांनी दाखवावं। आणि ह्यांच्याबद्दल आता आम्हाला पोलीस केस करायला लागणार की आमच्या शहरात येत आहेत आणि हे चोरीचं काम करतायत। आणि नागरिकांनी सुद्धा जागृत व्हावं। तुमच्याकडे जर तुमचे मीटर तुम्हाला न विचारता न परमिशन घेता जर बदलले जात असतील
म्हणजे आता माहिती घेतल्यावर छोटीशी म्हणजे एखादी त्या मीटरमध्ये जर दुरुस्ती असेल ना तर ती दुरुस्ती करायला जात नाहीत. तुमची तक्रार आली, दुरुस्ती करायची नाही, लगेच मीटर बदलून टाकायचा. हा कुठचा प्रकार आहे? म्हणजे ह्याच्या अगोदर आज ह्या बिल्डिंगला फक्त 4 वर्ष झालेली आहेत. ह्यांचे मीटर बदलायचं कारणच काय नाही ना. ज्या एकाची कोणाची तक्रार असेल त्याच्या मीटरबाबत तर त्याचा एकटीचा फक्त बदला ना. ही पद्धतच नाही आहे. किंवा एखाद्याची तक्रार आली आहे, मग मेघांगणची तक्रार आली आहे की माझा मीटर असं फॉल्टी आहे, तर तो मीटर आधी चेक करा ना, त्या मीटरमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट येताना तुम्ही स्मार्ट मीटर चिकटून जाता, ही काय चांगली हितावह गोष्ट वाटत नाही आहे. त्याच्यामुळे ह्या कंपनीच्या विरोधात किंवा ह्या हे जे अधिकारी आहेत, कुठे गेले ते अधिकारी आहेत, त्यांची अरेरावीची उत्तर होती संदीप मिस्त्रींना. म्हणजे तुम्ही माहिती घेणार नाही कोण बोलतंय, समोरची व्यक्ती कोण बोलतंय, ती काहीतरी जबाबदार पदावर असेल, ती तिथले नगरसेवक असेल, ती तिथला सरपंच असेल, तर त्याची तुम्ही माहिती घेणार नाही आणि त्याला अरेरावीची उत्तरं देणार. तुझा इथे फ्लॅट आहे का, तू कोण विचारणार मला, हे कसली उत्तरं. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथे काम करत असताना आम्हाला जेव्हा लोकांचे फोन येणार तेव्हा आम्ही तिथे जाणार किंवा अधिकाऱ्याने जा विचारणार, आमची जबाबदारी आहे ती. मग आम्ही विचारल्यानंतर तुम्ही आम्हाला ही उत्तरं देणार. तुमच्यात तो नम्रपणा नको काय? ह्या लोकांना जर विश्वासात घेऊन ह्यांचे मीटर चेक केले असते, तर मीटर बदलले असते तर त्यांनी दिली असते तुम्हाला परमिशन. त्याच्यामुळे ही काय पद्धत योग्य नाही आहे आणि ह्याचं त्यांना जाब आम्ही विचारणार आणि ह्यांची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला करणार. जुने मीटर त्यांनी पुन्हा लावायचे आहेत आणि मला पुन्हा 4000 मीटरचे चेक बदलले आहेत त्यांनी, त्याचा तपशील काय तो द्यायचा आहे. हे आताचे पुन्हा जुने बसवले. म्हणजे एरवी जर संदीप मिस्त्री सांगायला गेलं असतं ना की माझा मीटर तर मला पुन्हा जुना मीटर बदलून द्या, ह्यांची कारण नसतात की आम्ही बदलून देऊ शकत नाही. एकदा ते पॉईंट झाले की आम्ही बदलत नाही. आता कसे बदलले लगेच? म्हणजे अंगलट गोष्ट आल्यानंतर तुम्ही लगेच चेंज करू शकता. तसे जे काय 4000 किंवा जे परमिशन न घेता जे बदललेले आहेत मीटर, ते त्यांनी पुन्हा पूर्ववत जुने मीटर त्यांचे लावून द्यायचे आहेत लोकांचे. आणि लोकांना सुद्धा आव्हान आहे, जर तुमच्या बाबतीत असा प्रकार झालेला असेल तर सरळ पोलीस स्टेशनला या किंवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा किंवा प्रसारमाध्यमांशी संपर्क साधा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.